ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. प्रभाग क्रमांक 26 मधील संजीवन नगर परिसरामध्ये श्री गोरवा काका मंदिर आणि शनी मंदिराच्या समोरील तसेच प्लेवर ब्लॉक बसवण्यात आलेल्या आणि काही ठिकाणी सखल भागामधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा भव्य असा शुभारंभ सोहळा शिवसेनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात पार पडला. या विकास कामांचं नेतृत्व आणि पुढाकार माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांनी घेतला. त्यामुळे नागरिकांमधनं समाधान व्यक्त करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये भागवत भाऊ आरोटे यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आलं. परिसरामधील रस्त्यांची दुरावस्था दूर करून सुरक्षित, टिकाऊ आणि नागरिकांना सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, असे भागवत भाऊ यांनी यावेळी म्हटलंय. या प्रसंगी माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर तसेच माननीय नैना निलेश जाधव तसेच शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. भागवत भाऊ आरोटे यांच्या कार्यकाळामध्ये प्रभाग क्रमांक 26 मध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्यानं विकास कामे करण्यात आली आहेत. सदर काँक्रिटीकरण प्रकल्पामुळे संजीवन नगर परिसरामधील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी निलेश जाधव, अनिल माळी, अतुल अडांगळे, अश्विन महाजन, दिलीप महाजन आदी मान्यवरांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. पत्रकारांना सांगतो मी आपल्या माध्यमातून, त्यांनी येऊन दाखवावं. हा रस्ता झाला नव्हता आमच्या काळात. माझ्या मते ती चांगल्या क्वालिटीचे रस्ते झाले, आम्ही स्वतः केले, मी उभा राहून केले. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ते चांगले केले नाही त्यांना त्यांच्या विरोधात पत्र दिली, ती पण महापालिकेत आणि आमच्या फाईलला आहे. कोणताही काम मी उभं राहून करून घेतलंय. हर्षदाताई असेल, जाधव असतील, मधुकर शेठ जाधव 2019 मध्ये नगरसेवक झाले. त्यांनी कोणतंही काम करताना लक्ष दिलं, ठीक आहे. परंतु माझ्या मते जसं अण्णांनी सांगितलं, ज्याला कावीळ झाली त्याला सर्व पिवळं दिसतं, त्या पद्धतीने विरोधकांना आता निवडणूक लढायची म्हटल्यावर काहीच चांगलं दिसणार नाही. आणि आम्ही अपेक्षा करत नाही की त्यांनी चांगलं म्हणावं, पण जो चांगल्या मनाचा असेल त्यांनी जरी चांगलं म्हणावं एवढीच अपेक्षा करतो. मतदार ठरवतील काय करायचं. परंतु ही सर्व कामं करत असताना तुम्हाला जर 2017चं आपण बघितलं तर कोणताही रस्ता असू द्या, या साधं हे जे दिसतं याला वॉल कंपाऊंड सुद्धा नव्हतं. हा ओपन पेसच महापालिकेच्या नावावर नव्हता, इथून सुरुवात होती. हा ओपन पेस महापालिकेच्या नावावर करण्यासाठी 100 चक्रा माराव्या लागल्या, त्याचे पेपर काढावे लागले तलाठी ऑफिसवरून, आणि नंतर ते नाव लावण्यासाठी तलाठीकडे द्यावं लागलं. हा सर्व मोठा काळ होता. आणि ते करून हे वॉल कंपाऊंड असेल, इथे माननीय आमचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या निधीतून हा सभागृह करून घेण्याचं काम असेल. यामागे उद्देश एकच व्हावा की आमच्या गोरगरीब नागरिकांचं इथं लग्न कार्य व्हावं, यांना इथं सुविधा मिळावी. आपण शेजारी देवी मंदिर बघतोय, देवी मंदिराला पात्र पोळणे यांना सर्व कंपाऊंड केलं होतं, म्हणजे तिथं दर्शनाला जागा नव्हती, एवढी वाईट परिस्थिती केली. मी सर्व पाद्रापोळला सांगून त्यांच्या संबंधित ट्रस्टीना भेटून हा ते मंदिराचा परिसर रिकामा करून घेतला आणि तेथेही पेवर ब्लॉक, कारण ते याच्या कामातून होऊ शकत नव्हतं महापालिकेच्या, कारण ती जागा महापालिकेच्या नावावर नाही, तिथं स्वतःच्या पैशातून पेवर ब्लॉक केले. तिथे पेवर ब्लॉक असतील, हनुमान मंदिर आहे महाडातलं अण्णा, तिथेही स्वतःच्या पैशातून पेवर ब्लॉक बसवले, महापालिकेच्या नाही. आणि अशी कामं करत असताना देवाचं काम म्हटलं, या संस्कृतीचं, या धर्माचं काम म्हटलं की तिथं तर आम्ही पहिली प्राधान्य असतं की ते झालं पाहिजे. त्याला काय साथ करावं लागेल, साम दाम दंड भेद जे करावं लागेल ते. तसं हा ओपन पेसच नव्हता. गणपती मंदिरात किरण आहेर, C24 नाशिक.